एक मुलगी बघा रोडवरच्या मुलासोबत पळून जायला सुद्धा तयार होते, बरोबर, पण शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करायला नको म्हणते. हा, मग हे जमीन आसमानचा फरक आहे अक्षरशः. पण ते पहिलं कारण आपल्याला तिला वाटतं की बाबा ती मुलगा मला मोलमजुरी करून का पण सुखी ठेवू शकतोय, पण शेतकऱ्याच्या मुलासोबत मी सुखी राहू शकत नाही, का तर त्याच्या वाढलेल्या समस्या. पण आपण त्या समस्यावर स्वतः निर्माण आपण ती सोल्युशन काढलं तर काय प्रॉब्लेम आहे. हा, स्वतः तुम्ही शेती करायला शिकला, स्वतः आपण सपोर्ट करायला शिकला, आणि कोणतीही गोष्ट एकदा तुम्ही त्या क्षेत्रात उतरला तर ती तुम्हाला जमणार नाही असं कधी होत नाही. त्याच्यामुळं मुलींनी पहिल्या तर ते दृष्टिकोन बदला की बाबा शेतकऱ्याशी लग्न करून मी सुखी राहू शकणार नाही किंवा मला सुख भेटणार नाही, ही म्हणजे संकल्पना बदला तुम्ही. बरोबर. मग शेती आणि माझा मुलगा आहे तो आता 8वीला आहे, पण मी त्याला एक माझ्या मिस्टरांसारखा एक अतिशय उत्तम शेतकरीच बनवणार आहे. शेती हा या देशातला प्रमुख व्यवसाय आहे, परंतु शेतीप्रधान देशामध्ये आजकाल शेतकऱ्यांची मुलं देखील शेतीपासून दूर जायला लागलेले आहेत. विशेषतः शेतकऱ्यांच्या मुली तर मला शेतकरी नवरा नको ग बाई अलीकडच्या काळात त्यांची ही मागणी दिसून येत आहे. मात्र या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातील पळशी गावामध्ये या राहणाऱ्या शेतकरी कन्येनं मात्र आजकाल शेतीचं महत्त्व पटवून देण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करायला सुरुवात केली. फक्त डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापरच केला नाही, तर या प्लॅटफॉर्मवरून शेती कशी करावी, कोणत्या पिकांना कधी त्याचे शेतीच्या ज्या काही प्रक्रिया आहेत, जसं की त्यांचे निगा राखणं असेल, खतं देणं असेल, पाण्याची व्यवस्थापन असेल, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती देण्यासाठी त्यांनी इंस्टाग्राम आणि फेसबुक सारख्या अलीकडच्या सोशल आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केला. शेतीचं महत्त्व पटवून द्यायला सुरुवात केली. अशाच स्वाती काळे आपल्या बरोबर आहेत आणि आज आपण त्यांना शेतीविषयक बोलतं करणार आहोत. शेती ही या देशाची आणि प्रत्येक शेतकऱ्याची किती काळाची गरज आहे, आणि जर शेती उद्योग म्हणून केली तर शेती नेहमी नफ्यातच असते. त्यांच्याबरोबरच गप्पा मारूयात. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. नमस्कार. तर आपण स्वाती काळे आणि त्यांच्या कुटुंबियांशी गप्पा मारूयात, चला. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पंढरपूर तालुक्यातल्या पळशी गावात राहणारे हे कुटुंब स्वाती काळे आणि नाना काळे. सुरुवातीला तुमच्या दोघांचंही खूप स्वागत आहे. आज आपल्याला शेतीवरती बोलायचंय. खरं तर आजकाल शेती हा भारताचा प्रमुख व्यवसाय आहे, तरी देखील अलीकडच्या शेतकऱ्यांचं शेतीपासून लांब जाण्याचं पण आपल्याला प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतं. खरं तर ते जुने शेतकरी नाहीत, पण जी अलीकडची जी पिढी आहे, तरुण पिढी, ही तरुण पिढी मात्र आपल्याला शेतीपासून लांब जाताना दिसते. कसं बघता ह्या सगळ्या आत्ताच्या परिस्थितीकडे? खरं तर पहिल्यांदा आपण शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे पहिल्यांदा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेती परवडत नाही हे तर एक शिक्कामोर्तब झाले शेतीवर, म्हणजे जे शेती करणे त्याच्यावर. मग ते सगळ्या कसं आहे, महागाईच्या काळात स्वस्ताची कमाल पाहिजे असते माणसाला खरं तर, पण ते आजकाल तसं दिसून येत नाही. लोकांना कसं वाटतंय कमी पैशामध्ये जास्त उत्पन्न भेटलं पाहिजे, तर मग लोक जास्त खर्च करायला जाते, रासायनिक जास्त वापरते आणि जास्त आणि कष्ट कमी करते. मेन तर कष्ट कमी माणसाला पाहिजे आणि उत्पन्न तर जास्त भेटलं पाहिजे, पण खर्च कमी, कष्ट कमी आणि जास्त उत्पन्न. मग ह्याच्यामध्ये शेती लॉस जाते. त्याच्यामुळे तर आजकाल प्रत्येक नवीन पिढीचा हाच प्रॉब्लेम आहे की शेतात कष्ट करायला नको आणि उत्पन्न तर भेटलं पाहिजे. ह्याच्यामुळे शेतीकडे बघण्याचा खरं तर दृष्टिकोन बदललाय ह्या नवीन पिढीचा. त्यांना कष्ट करायला नको वाटतं, उन्हातानात नको वाटतं, आणि त्याच्यामुळे मग ते शेतीपासून वंचित होत चालली नवीन पिढी सध्या. पण शेतीपासून लांब ही पिढी चाललेली आहे. पण आता तुम्ही सांगितलं की लोकांना कमी खर्च आला पाहिजे, इकडं बेफाम अशा पद्धतीचा खतांचा वापर किंवा कष्ट करायचं नाही. आपण स्वतः कष्ट केलं तर शेती फायद्यात आहे का? 100%. मी स्टॅम्प पेपरवर लिहून देते. स्वतः कष्ट तुम्ही आता कसं आहे माहितीये का, शेतकऱ्यांचं 90% शेतकरी काय करतात, पेरलं की डायरेक्ट काढायला जायचं. अशा नाही ना शेती येणार. तुम्ही लहान म्हणजे त्याला एक पेरल्यापासून ते अगदी उगवणी, काढणी, त्याची जोपासना, जेवढी प्रत्येक त्याची स्टेज आहे ते त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं तर उत्पन्न व्यवस्थित येणार आहे ना. असं तुम्ही बरेच शेतकरी काय करतात, पेरलंय की त्याच्याकडे बघायचंच नाही, परत डायरेक्ट ती काढणीपर्यंत डायरेक्ट काढायला जायचं, मजुरांवर सोडायचं. आजकाल एवढी मजुरांची तर स्थिती काय सांगण्यापलीकडे झाली. त्याच्यामुळं
ते स्वतः लक्ष दिलं ना हा. तर कधीच शेती वाया जाणार नाही काय आणि काय loss मध्ये आपल्या पण आता नाही. तुमच्याकडे जे शेती आहे, मी आता जवळपास तुमची ही शेती जवळपास सगळी बघितली आहे. काय काय आहे तुमच्या शेतात सध्या, कोणती आपल्याकडे कोणती सगळं पिके? आहे. अगोदर आम्ही सुरुवातीला फक्त डाळिंब होतं आपल्याकडे बर 11-12 एकर. हा. पण ते म्हणावं तितकं आम्हाला उत्पन्न भेटे ना. बर. मग मी थोडासा विचार केला, म्हणणार याच्या आपण एक पीक घेण्यापेक्षा हम्म. थोडस बदलून बदलून पिकं घेऊया. बर. मग त्याच्यामध्ये आम्ही ऊसाची पण लागण केली, आंब्याची लागण केली, केळीची लागण केली, हा. शेवग्याची केली आणि मका आहे, जर्शी आहेत आपल्याकडे. म्हणजे बर. गायींसाठी तर हे कंपल्सरी चारा जोडधंदा पण लागतो. हो, आहेच. हा. त्याच्यामुळे सगळे आणि तरकारी पण पिकं आम्ही टोमॅटो म्हणा, वांगी म्हणा, असं बर. पण अधून मधून वाटलंच तर घेतो. किती जण शेती करताय आता तुम्ही एवढी आम्ही दोघं शेती करतो तेवढी. बर. हम्म. तुम्ही दोघांवरती हो, किती एकर दोघं. शेती? आमची जवळपास 11-12 एकर शेती आहे. बर. हम्म. त्याच्यामध्ये तुम्ही दोघच हो, कष्ट आम्ही करता? दोघच कंपल्सरी 24 तास आम्ही दोघच असतो. आणि फार तर लयच म्हणजे लोड आला तर हा. एखादा मजूर असतो. मग बर. म्हणजे बाबा आता लय हे आज काम हे आजच करायचं गरजेचं हा. आहे, तर मग एखादा दुसरा मजूर घ्यायचा. हम्म. ही खरं कमालीची गोष्ट आहे की आपण बघतोय की 11 एकर शेती दोघच नवरा बायको करतात. इंटरेस्टिंग सगळा हा इंटरव्ह्यू होणार आहे, आपण बघूयात. खरं तर जास्त वेळ आपण थोडस बसून बोलूयात. आपण आज शेतात आलोय, त्याच्यामुळे ही सगळी शेतातली साधनं आपण आज वापरात आणू आणि त्याच्यावरतीच आपण आज इंटरव्ह्यू करूयात. तर आपण आता जे बोलत होतो तो विषय होता शेतातल्या मजुरीवरती. खरं तर शेती ही 2-3 गोष्टींवरती महत्वाचं त्याचं नियोजन, जर व्यवस्थापन शेतीचं जर चांगलं असेल तर शेतीसारखा व्यवसाय पण नाही. असे कित्येक शेतकरी पण आहेत की त्यांनी शेतीला उद्योग मानलं, उद्योग समजलं आणि त्याच्यामुळं शेती फायद्यात देखील असते. आताच आपल्याला जे यांनी सांगितलं की शेतीची जर मजुरी, फक्त काही लोकांची शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय म्हणून शेती परवडत नाही, अशा पद्धतीचं आहे. काय शेड्यूल असतं बरं तुमचं साधारणतः? दिवसाचं शेड्यूल काय असतं? म्हणजे एका शेतकऱ्याचं काय असतं? तुमचं जसं असतं तसं अनेक शेतकरी शेतामध्ये राबत असतात, पण तुमचं काळे कुटुंबाचं काय शेड्यूल असतं साधारण? आमचं काय, सकाळी गायींच्या धारा काढायच्या, त्यांचं सगळं आवरायचं गायींचं. बर. मुलांना शाळेत, माझी मुलगी सिंहगडला आहे, मुलगा कोर्टीला शाळेला आहे. बर. त्यांना सोडायला मिस्टर जाते बर. आणि नंतर घ्यायला मग 4 वाजता मी जाते. बर. आणि मग दिवसभर आपलं 8 ते 9 आम्हाला वाजते घरचं आवरायला. हा. मग 9ला जी शेतात यायचं हम्म. ती पार 4ला पोरं शाळेतनं आणायच्या टायमिंगलाच घरी जायचं. अच्छा. हम्म. म्हणजे साधारणतः आता ही जी पिकं आहेत हम्म. ह्या म्हणजे तुमचं ऊसाचं पीक आहे, त्याच्यानंतर केळी आहे, आंबा आहे, शेवगा आहे, हो. ह्या सगळ्या पिकांमध्ये जनरली रोजची काय मशागत करा? तुम्ही बघितलं आता, तुम्ही स्वतः ट्रॅक्टर पण चालवता, हो. काय काय मशागतीची कामं असतात? मशागतीची म्हणजे काय, फवारणी असते हा. आपलं मेन म्हणजे जास्त. बर. नंतर रोटरनी असते कुठं, किंवा आता नवीन लागवड कशी करायला, तर ते शेत अगोदर फणायला लागते, नंतर बरोबर. रोटरायचं, मग त्यात नवीन लागण करायची. बर. आणि जास्त म्हणजे शेवगा, केळी ह्याला आम्ही तणनाशक वगैरे वापरत नाही, बर. हातानेच खुरपतो हा. सगळं दोघं. त्याच्यामुळे लवकर, आता थोडस कुठं वाटलं मला गवत आलं तर मी स्वतः चालू करत असते खुरपायला लगेच. बर. बायकांची वाट बघायची नाही, आपल्या आपण चालू करायचं स्वतःच. बर. कारण मी आता तिथून जाग्यापासून पाहिलं तुमच्या शेतामध्ये, म्हणजे शेती क्लीन आहे, स्वच्छ आहे. हो. हे सगळ्यात महत्वाचं आहे की शेतात आल्याच्या नंतर एकदम प्रसन्न वाटतं. बहुधा ह्या सगळ्या गोष्टी, शेतातली ही नित्य नियमाची कामं असतात. महिला शेती करू शकते का? असं काहीच नाही की महिला करू शकत नाही. बर. आणि पुरुषांपेक्षा 100 पटीने मी मात्र म्हणते 110% महिला जास्त शेती करू शकते बर. आपल्या पुरुषांपेक्षा. कारण पुरुष थोडा तरी आळस करतो, तसं महिलांना आळस नसतोय. बर. तो पहिली म्हणजे मी तर माझ्या स्वतःच सांगते, यांच्यापेक्षा जास्त मी म्हणजे शेतात वाहून पुढं घेतलंय. पुढं असते प्रत्येक. आपण अरे चला चला, आपल्याला वेळ होतोय, लेट होतोय, हा. पटकन आवरायचं, घरातली कामं आवरायची. कारण कसं होतंय, आपण बघतोय शहराच्या ठिकाणी वगैरे त्यांना काहीच घरात काम नसतं, तरी धुणे भांडीला बायका असते त्या, नंतर जेवण बनवायला बायका, सगळ्या गोष्टीला बायका, तरी त्या बायकांना दिवसभर काय नसते. तसं आमच्याकडे वॉशिंग मशीन नाही बघायला, म्हणजे घरातल्या काय मला बायका नाही. आपण सगळं काम म्हणजे स्वतः असते. बर. जेवण बनवायचं, भांडी, कपडे, गायींचं आवरायचं, गायींच्या धारा, त्यांचं वैरण पाणी, आणि मग नंतर शेतात यायचं. अजून अच्छा. दिवसभर शेतात काम करायचं, परत अजून ते शेड्यूल संध्याकाळी. नाही, आता तुम्ही हे बोलला याच्यावरती शेतकरी महिला खुश होतील, पण शहरातल्या ज्या काही हाऊसवाईफ आहेत त्या मात्र नाराज होतील. पण ठीक आहे,
तुमचं मत तुम्ही सांगितलं की हा. एक शेतकरी महिलेचं जीवन कसं कसं असतं, असते आपल्याला काही नाही तिला कोणावरती एवढं इतकं तिला काम असून पण ती कधी कंटाळत नाही. येस. हा, कधीच आळस नाही, कंटाळत नाही. बरोबर. ह्या कामावर कधी तिची चिडचिड नाही. हा. माझं तर असं म्हणजे मत आहे की प्रत्येक माणसाला एक काही ना काही तर उद्योग असतोच. बर. पण ती शेतीकडे बघण्याचा हे एक उद्योगच आहे. त्याच्याकडे बघण्याचा जर दृष्टिकोन बदलला तर 100% शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल माणसाचा. नाही, शेती माणसाचं, शेतकऱ्यांचं जीवनमान बदलू शकते का? म्हणजे शेतीवरती हे बघा, आपण बघतोय, आपण अशा महाराष्ट्रामध्ये राहतोय की ह्या महाराष्ट्रानं देशाला दिशा दिलेली आहे. हो, पण महाराष्ट्रामध्येच नेमक्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या जास्त झाल्या जास्त होते त्या. आणि त्याची कारण आपल्याला माहिती आहेत की एक तर शेतकरी म्हणतात की शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव भाव नाही. नाही. दुसरी गोष्ट म्हणजे शेतीला पाणी नाही, वेळेवरती वीज नाही. ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही मात करताना दिसताय. हो. म्हणजे भले आता बऱ्याच वेळा आपल्याकडे लोड शेडिंग आहे. हो आहे की. ह्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन करत असताना म्हणजे कसा मार्ग काढला पाहिजे शेतकऱ्यांनी, म्हणजे खचून नाही गेला पाहिजे. हा हे बघा प्रत्येक गोष्टी म्हणजे तुम्ही कुठलं आपलं जीवन आहे म्हणल्यावर अडचणी तर पहिल्यांदा निर्माण होते त्याच. बरोबर. तुम्ही कुठेतरी जॉबला आहे म्हणल्यावर तिथं पण तुम्हाला लोकल मध्ये ट्रेन धक्के खात खात तिथं पर्यंत पोहोचायचं असतं. ट्रॅफिक मध्ये थांबून थोड्या वेळ तिथपर्यंत पोहोचायचं असतं बरोबर. किंवा गर्दीतनं म्हणजे असं काहीतरी अडचणीतनं अडचणी मातनं आहेच. करतच तिथं तुमच्या जॉब पर्यंत पोहोचायचं असतं. बरोबर. तसं आमच्या शेतकऱ्यांचं आहे. बरोबर. आम्हाला ह्या लाईट म्हणजे लोड शेडिंग म्हणा, शेतीला भाव न मिळणे म्हणा किंवा मजूर न मिळणे किंवा शेतीत जास्त कष्ट करणे, ह्या अशा निर्माण अडचणी. समस्या आपल्या आहेत. त्याच्यावर मात करत आम्ही आमचं ध्येय गाठतो. बरोबर. आता मी ज्या भागातून येतो, म्हणजे शेजारीच तुमचा, आमचा जिल्हा शेजारीचा, आम्ही पुणे जिल्ह्यात. आमच्याकडे मजुरांचा फार तुटवडा आहे. ऍक्च्युली मजुरांचा तुटवडा आहे का शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट जास्त आहे, अनावश्यक आहे, असं नेमकं काय वाटतं नाही, तुम्हाला? मजुरांचा तुटवडा नाही, बर. तो अवेलेबल आहेतच. हा. पण शेतकऱ्यांची जास्त डिमांड वाढली आता सध्या. कारण कसं आहे 100% मजुरांवर तुम्ही डिपेंड राहिला तर ते तुम्हाला तुटवडा जाणारच की, म्हणजे जाणवणारच 100%. हा, हा. असं तुम्ही 100% काम आहे तर त्यातलं कमीत कमी 50% तर आपण स्वतः करायला पाहिजे बरोबर. आणि 50% दुसऱ्यावर अवलंबून राहायला पाहिजे. बरोबर. मग तुम्ही जर 100% मजुरांवर अवलंबून राहिला तर तुम्हाला ते मजूर कमीच वाटणार ना तुमच्या कामाच्या हिशोबाने. असं होणारच आहे की. मला हा एक प्रश्न, आता मजुरीवरती आपला खूप वेळा विषय चाललाय, बऱ्याचशा वेळा मी बघतोय, मला हा मुद्दाम प्रश्न विचारायचा आहे. शेतकऱ्यांची म्हणजे तुम्ही तुमच्या शेतीत मजुरी किती वाचवता साधारण? मी 80% मजुरी वाचवते. बर. 80%. म्हणजे साधारण मला आकड्यात बघायचं की तुमचं वर्षाला साधारणतः 365 दिवस जरी धरलं तरी कंपल्सरी आमच्या शेतीला, म्हणजे बाकीच्या दुसऱ्यांच्या धोरणाने बघितलं तरी 300 दिवस तर आमच्या शेतात म्हणजे 1 किंवा 2 महिला कंपल्सरी चालतील किंवा चालतील दुसऱ्यांच्या दृष्टिकोनात बघितलं तर. पण 300 दिवसात आता आमच्याकडे एका बाईला 300 रुपये हजेरी झाली. बरोबर. अच्छा. हा, तर 300 दिवसांचं 300 रुपये किती होते बघा. बर बर. म्हणजे अक्षरशः तुम्ही 1,00,000 1,50,000 रुपये तर ह्याच्यातच वाचवताय. म्हणजे वर्षाचं हे पहिल्यांदा तुम्ही वाचवताय. मला खरं तर मूळ मुद्द्यावरती यायचंय. मी तुमचं सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म बघून आलो, तुमचा इंस्टाग्राम पाहिलं, तुमचं फेसबुक पाहिलं. याच्यानंतर मला एक प्रश्न पडला होता की तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलला पण एक शेतकरी क्वीन असं नाव दिलंय. काय त्याच्या मागचं रिझन काय? म्हणजे ज्यावेळेस माझ्या डोक्यात आयडिया आली की माझं एक चॅनल मला ओपन करायचं आहे आणि त्यावेळेस मी अगोदरच त्याच्या चॅनल ओपन करायच्या अगोदरच पहिल्यांदा नाव एक सेट केलं की बाबा आता आपण देवाने म्हणजे प्रत्येकाने सगळ्याला एक असं नाव दिले आणि शेतकरीला राजाच का नाव दिलं असेल. मी त्याच्यावर विचार केला. मग मी पण एक शेतकरी राजाची राणी आहे. मग ते राणी ठेवायच्या ऐवजी मी म्हणलं मी पण एक शेतकरी क्वीनच आहे ना, तसंच मला नाव ठेवायचंय माझ्या चॅनलला. त्यासाठी मी शेतकरी क्वीनच हे नाव ठेवलं. अच्छा. आणि मग मला असं म्हणायचं की तुम्ही शेतीत तुम्ही एवढा पूर्ण वेळ व्यापात असता, तुमच्या पूर्ण वेळ अगदीच तुमचं कधी बघेल त्यावेळेस तुमच्या प्लॅटफॉर्मवरती, सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती दुसरे कुठले व्हिडिओ नसतातच किंवा कुठलं काहीच नसतं. ह्या सगळ्यातनं मग हे सगळं व्हिडिओ काढायचे हे ते नाही, मी व्हिडिओ काढायसाठी स्पेशल काहीच करत नाही. म्हणजे तेवढ्यासाठी असं आता मी व्हिडिओ काढायचा आहे मग तेवढ्यासाठी वेळ द्या. मी जे काम माझं चालू असतं तेच मग 1-2 मिनिटं आपलं मुलाला किंवा ह्यांना किंवा माझ्या मुलीला मी कोणाला तर शूट करायला लावते आणि तेवढं संध्याकाळी म्हणजे आपण झोपतो त्यावेळेस मग 1 तास मी मोबाईलला वेळ देते. बर. हो, मला ते एक विचारायचं होतं. तुम्ही एवढं मोठा 1.5 लाख तुमचे फॉलोअर्स आहेत. मला असं सुरुवातीला तो खरं प्रश्नच पडला होता की 1.5 लाख फॉलोअर्स बनवायचं काही सोपी गोष्ट नाहीये. पण
तिथपर्यंत तुमच्या प्रवासामध्ये हा मोबाईल तुमचा किती वेळ घेतो, तुम्ही त्याच्यासाठी त्या मोबाईलचं पण व्यवस्थापन कसं करता? हो, मी त्याला टाइम दिले. हा. रोज संध्याकाळी 9 ते 10 मोबाईल बघायचा. बर 10च्या नंतर कितीही माझं महत्वाचं काम चालू दे ऑफ, बर कायच नाही. इन्स्टा, फेसबुक, युट्यूब, व्हॉट्सअप कायच नाही, म्हणजे बंद ते बंद. बर तिथून पुढे आपलं आपलं आमचं दुसऱ्या दिवशीचं नियोजन असते. हा. ते काय मग थोडं ठरवायचं संध्याकाळी, बाबा उद्या काय करायचं नियोजन. मग ते सकाळ आमचं 6 आपापल्या वाजल्यापासूनच पद्धतीनं चालत रुटीन असते. चाललेलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग आपलं घरातलं सगळं कामाचं आवरायचं, सगळं व्यवस्थित झालं की मग सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास, 2 तास मोबाईलला वेळ असतो माझा. बरोबर. मला खरं तर हे सगळ्यांना आवर्जून सांगायचंय, ज्यांचे फॉलोअर्स वगैरे खूप असतात, आपला मोबाईल वरती वेळ किती असतो आणि ह्यांचा शेती बघून हा ह्यांचा मोबाईल वरती वेळ देतात, पण त्याचं सुद्धा व्यवस्थापन आहे. बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये जर व्यवस्थापन असेल तर निश्चितच कुठलंही काम एक अतिशय सुंदरपणे होत असतं. मला एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, की जो अत्यंत महत्वाचा प्रश्न माझ्या दृष्टीनं आहे. आपला देश शेतीप्रधान आहे. हो. म्हणजे जर समजा एखाद्या माणसाला शेती नसेल तर बहुतेक लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन पण वेगळा असतो. हो, राहते. तरी देखील अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्याचा माणूस सुद्धा किंवा शेतकऱ्याची मुलगी सुद्धा शेतकरी नवरा नको म्हणते. नको म्हणते, बरोबर आहे की. ही तर खरं तर ही आपल्याला म्हणजे आपल्या भारत कृषीप्रधान देशात ही समस्या निर्माण झाली. ही जी तर खरं तर खंत वाटायला पाहिजे असे. आणि अगोदरच्या सुरुवातीच्या काळात कसं होतं बघा, प्रत्येक गोष्टीला आई वडील आपल्या मुलाला प्रोत्साहन करायचे. ते भलेही पुढे त्याला अडचण असो, समस्या असो किंवा कोणत्याही गोष्टीत असू दे. पण आता हल्ली म्हणजे अलीकडच्या पिढीचा आई वडिलांचा दृष्टिकोन बदलला प्रथम तर. आणि त्यात सपोर्ट करायचा. ते पहिलं बघा, आपल्या गुरुजींनी काय सांगितलं ते, आपल्याला एखादी छडी आणली तरी आई वडील काय म्हणायचे, बाबा माझा तुम्हाला सपोर्ट आहे पण माझ्या मुलाला व्यवस्थित घडवा. तसं आता तसं बघायला भेटत नाही. आधी पहिल्यांदा आई वडिलाच्याच मनात येते की माझा मुलगा नोकरीला गेला पाहिजे. बरोबर. आणि मग ती मुलाच्या डोक्यात ऑटोमॅटिक येतं की आपल्या वडिलांची इच्छा आहे की बाबा मला नोकरी करायला जायचंय. त्याच्यामुळे तो मुलगा सुरुवातीपासूनच अगदी त्या नोकरीच्या दिशेकडे चाललेला असतोय. त्याच्यामुळे ती शेती राहिलीच बाजूला. मुलगा नोकरीकडे गेले म्हणल्यावर मुलगी काय म्हणजे राहील शेतीकडे बघण्याचं. कसं होतं, अलीकडे खूप चांगला जरी शेतकरी असला, सदन शेतकरी असला, तरी सुद्धा एखाद्या मुलीला वाटतं की नाही, शेती म्हणजे प्युअर शेतकरी, शेती करणारा नवरा नको. ह्याच्याकडे म्हणजे तुम्हाला काय सांगायचं, ह्या मुलींना काय सांगायचे शेतकऱ्यांच्या, किंवा शेतकऱ्यांना काय सांगायचं? नाही, माझं सांगणं फक्त मुलींना नाही, तुम्ही तर म्हणजे सगळ्याच मुलींना आहे, बिगर लग्नाच्या मुलींना, की तुम्ही आज म्हणजे आता ते खरं सांगू नये तसे, पण एक मुलगी बघा रोडवरच्या मुलासोबत पळून जायला सुद्धा तयार होते, पण शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करायला नको म्हणते. मग हे जमीन आसमानचा फरक आहे अक्षरशः. पण ते पहिलं कारण आपल्याला तिला वाटतं ती बाबा ती मुलगा मला मोलमजुरी करून गावलं पण सुखी ठेवू शकतोय, पण शेतकऱ्याच्या मुलासोबत मी सुखी राहू शकत नाही. का तर त्याच्या वाढलेल्या समस्या. पण आपण त्या समस्यावर स्वतः निर्माण आपण ते सोल्युशन काढलं तर काय प्रॉब्लेम आहे. स्वतः तुम्ही शेती करायला शिकला, स्वतः आपण सपोर्ट करायला शिकला, आणि कोणतीही गोष्ट एकदा तुम्ही त्या क्षेत्रात उतरला तर ती तुम्हाला जमणार नाही असं कधी होत नाही. त्याच्यामुळं मुलींनी पहिल्या तर ती दृष्टिकोन बदला की बाबा शेतकऱ्याशी लग्न करून मी सुखी राहू शकणार नाही किंवा मला सुख भेटणार नाही, ही म्हणजे संकल्पना बदला तुम्ही. मग पुढचं काय सांगायचं. मी खरं तर तुम्हाला अजून एक सांगतो, आता बऱ्याच वेळा असं होतं की मुलगी शेतकऱ्याच्यात दिली जाते पाहिजे. ऍक्च्युली काय आहे की मी अशा काही संस्थांवर देखील मी स्वतः काम केलेलं आहे, म्हणजे जिथं फॅमिली काउन्सिलिंग वगैरे होतं. तर शेतकऱ्यांच्या मुली ज्यावेळेस शेतात जातात, म्हणजे शेतकऱ्याशी लग्न करतात, आणि जर काही कौटुंबिक कलह झाला, वाद झाला, तर पहिल्यांदा त्यांची मागणी असते की आमची मुलगी शेतात काम करणार नाही. हा अनुभव सुद्धा तुम्हाला म्हणजे पाहायला मिळालेला असेल किंवा तुम्ही अनुभवलेला असेल. एक शेतकरी कन्या किंवा तुम्ही आता स्वतः शेतकरी क्वीन हे सगळं सांगत असताना ज्यांचा तुम्हाला प्रचंड सपोर्ट आहे, तुमचे मिस्टर, तुमचे पती, हे काय म्हणजे कसं होतं, 2-3 गोष्टी आहेत. अलीकडच्या काळामध्ये बऱ्यापैकी लोकांना असं वाटतं की शेतकरी आणि शेती म्हटलं की आता आधी पहिलं डोक्यात असतं की उन्हात काम करायचं, ही एक संकल्पना. त्याच्यानंतर गुरांच्या धारा काढणं, गुरांचं शेण काढणं, ह्या कामांकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा खालावलेला आहे का? कसं वाटतं तुम्हाला? हो, कारण ते आता बघा शेण उचलायला लोकांना कमीपणा वाटतो.
दुसरं पहिली गोष्ट, हा. पण त्या शेणावरच आमच्या शेतकऱ्यांचं जीवन खरं तर चाललेलं असते. बरोबर त्या शेणाशिवाय आमची शेती पिकत नाही बरोबर आणि गायींच्या दुधाशिवाय आपला तुमचा चहा होत नाही. सगळ्यांचं महत्वाचा गोष्ट म्हणजे मग तुम्ही ज्या गोष्टीवर तुम्ही जगताय त्या गोष्टीचा तुम्हाला का कमीपणा वाटला पाहिजे. अच्छा तुम्ही आज किती जरी तुमच्याकडे ढेबर पैसा असेल तर तो पैसा आपण खाऊ शकत नाही. बरोबर एवढी डिजिटल आपली इंडिया किती जरी डिजिटल झाली हा. तर तुम्ही धान्य पिकवणार नाही गुगलवर डाउनलोड करून किंवा वा. तुम्ही स्वतः तंत्रज्ञान करून. हा. तुम्हाला शेतीतच धान्य पिकवावं लागेल बरोबर किंवा शेती कसावीच लागेल. हा. मग तुम्ही आपण ज्या गोष्टीवर जगतोय, ज्या गोष्टीवर आपलं सगळं चालू आहे त्या गोष्टीचा कमीपणा वाटायलाच नको पाहिजे पहिलं तर. आणि दुसरी गोष्ट, आपण जे ठरवतोय ते तसंच म्हणजे असं झालंच पाहिजे किंवा तसं झालंच पाहिजे असं नाही ना. जे ठरवले त्याप्रमाणे तुम्ही करू शकताय, त्याच्यात उतरू शकताय. त्याच्या पुढं काय सांगायचं. मला नानासाहेबांना विचारायचंय, मला एक गोष्ट सांगा तुम्ही. मी आता ह्या गावात आलो पळशीमध्ये, यायला खरं तर नीट रस्ता पण नाहीये. मी ते मुद्दाम रस्त्याचं शूट पण काढून ठेवलाय. अशा गावामध्ये जिथं रस्ता अजून व्यवस्थित पोहोचलेला नाही त्या ठिकाणी शेतकरी, तुम्ही शेती करताय, तुमचा तर पिढीजात व्यवसाय आहे, तुमचे वडील पण आजही शेती करतात, आणि दुसऱ्या बाजूला तुमची मंडळी, तुमची पत्नी ही सोशल मीडियावरती किंवा फेसबुक वरती, इंस्टाग्राम वरती एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांचे फॉलोअर्स आहेत. ह्या सगळ्याकडं तुम्ही कसं बघता? की बाबा आता शेती तर आपण करतोय, पण सुरुवातीला तुम्हाला काय वाटलं की ह्या व्हिडिओ वगैरे बनवतायत? नाही, हिला एक आवड होती. सुरुवातीला आपल्याला म्हणत होते मित्र कंपनी वगैरे आपली, बाबा ती कशाला बनवायला होती, पण हिला एक आवड होती त्यामुळे आपण म्हणलं बनव, तुला बनवायचे असेल. आपण काय अशी बाकीची नाही, आपण शेतीविषयीच आपला एक पण व्हिडिओ असा म्हणजे दुसऱ्या ह्याच्यातनं नसतो, पूर्ण व्हिडिओ आपलं शेतीवर. 2 मिनिटात शूट करतो, संध्याकाळी वेळ मिळेल त्यावेळेस त्याची एडिटिंग करून अपलोड करते. बर, तुम्ही काय काय करता व्हिडिओ बनवायला? मी फक्त शूटिंगचं काम करतो. तुम्ही फक्त शूटिंग करतो, ती पण मी कधी करतो, मुलगा कोण असेल ती करतो, ती काय त्याच्यासाठी आपण वेगळं काय नाही, जे काय काम चालू असेल तेच करतो. अच्छा, म्हणजे रोजच्या रोज 1-2 मिनिटं. शेतकऱ्याचा दृष्टिकोन त्यांच्या मुलांच्या भविष्यांचा वेध ज्यावेळेस घेतात, आणि जर सुजाण आणि सज्ञान शेतकरी कुटुंब जर असेल तर मुलांचं सुद्धा फ्युचर किती ब्राईट असू शकतं आणि त्याच्याबद्दल सुद्धा ते काय करू शकतात. तुम्ही यांच्याकडून त्यांच्या मुलांचं, मी अधिकच सांगण्यापेक्षा मुलीचं सध्या काय काय चालू शिक्षणाबरोबर? माझी मुलगी सिंहगडला आहे आणि ती एक प्लेयर आहे. सिंहगडला म्हणजे मला ते एक सांगायचं, दुरुस्त करायचं की सिंहगडची एक ब्रँच पंढरपूरमध्ये आहे. पंढरपूरमध्ये आहे आणि ती एक अतिशय उत्तम प्लेयर आहे, खेळाडू आहे. कोणत्याही खेळात असू द्या, टॉपलाच असते. आता तिचं सिलेक्शन नॅशनल पर्यंत गेले. कुठल्या गेम मध्ये? ते कबड्डी, खो खो, म्हणजे अशा बऱ्याच गेम आहेत त्या. आणि ते गतका म्हणून एक आहे, त्याच्यासाठी नॅशनल साठी सिलेक्शन झाले त्याचं. अच्छा, ओके. आता शेती, आणि माझा मुलगा आहे तो आता 8वीला आहे, पण मी त्याला एक माझ्या मिस्टरांसारखं एक अतिशय उत्तम शेतकरीच बनवणार आहे. म्हणजे मुलाला तुम्ही शेतकरी त्याला म्हणजे शिक्षण पूर्ण देणार आहे, पण मी एक अतिशय उत्कृष्ट आणि एक चांगला शेतकरीच बनवणार. बघा, आपली ध्येय काय, मुलांना डॉक्टर, इंजिनियर बनवायची ही ध्येय आहेत. मला वाटत नाही की कधी कुठला शेतकरी असा जाहीरपणे मुलांच्या बालपणात त्याची दिशा ठरवली तो पण शेतकरीच बनवणार आहे. अशा पद्धतीचं खरं तर हे यांचं सगळं काम आहे. खरं मला दिवसभर फोन चालू आहे, मी नुसत्या फक्त इंस्टा सोशल मीडियासाठी एक वेगळा नंबर घेतला. आणि कसं आहे, शेतकरी मला बरेच फोन येतात की ताई थोडं मार्गदर्शन करा, म्हणजे कोणत्याही पिकासाठी असू द्या. पण मी हे तुमच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करते की कोणतेही तुम्ही पीक लागवड करा, त्याची कमीत कमी 50% माहिती तर तुम्हाला स्वतःला असली पाहिजे. तुम्ही 100% दुसऱ्याच्या किंवा आता बरेच कंपनीचे साहेब असतात, मार्गदर्शन करणारे असतात बघा, त्याच्यावर तुम्ही त्यांच्या 100% त्याच्यावर अवलंबून राहून तुम्ही एखाद्या पिकाची नका लागवड करू. एका बहिणी मला परवा 2 दिवसांखाली एक फोन केला, म्हणल्या ताई माझी केळीची अशी अवस्था आहे आणि शेवटच्या स्टेजला आहे, मला थोडंसं मार्गदर्शन तुमचं पाहिजे. मग मी म्हणलं तुम्ही मला फोटो पाठवा, आणि त्यांनी फोटो पाठवले आणि त्यांच्या ते कामाचे त्यांच्या शेड्यूलची मी लिस्ट बघितली. अक्षरशः त्या केळीची रोपी होती 2-2.5 महिन्याची, पण त्यांना आतापर्यंत खर्च झाला एक 60-70 हजार रुपये.
मग असं तुम्ही 100% दुसऱ्यावर अवलंबून राहिला तर 100% तुम्ही अडचणीत. अडचणीत जाणार. बरोबर. मग कोणत्याही पिकाची लागवड कमीत कमी 50% तर त्याची माहिती तुम्हाला आपल्या स्वतःला असली स्वतःला पाहिजे. माहिती. हा, आणि हा. मग तुम्ही त्या पिकांची लागवड करा. बर. नाशिकवरून पण एका भैयांचा मागल्या पावसाळा चालू होता त्यावेळेस मला कॉल आला. म्हणले ताई मी लसूण रोटरायच्या स्टेजला आहे. मला थोडं तर मार्गदर्शन शेवटची एक स्टेप म्हणून तुम्ही मला सांगा. बर. मग मी त्यावेळेस त्यांना सांगितलं की एक असं असं म्हणजे फवारणी करा आणि तुम्हाला एक डोस सांगते ते टाका. आणि त्यांना त्या गावाचे विचारायला गेले की ते हे औषध पाहिजे मला. तर ते म्हणजे पहिले ते विचारायला तुम्हाला हे औषध सांगितले नेमकं कुणी. बर. त्यांना त्या गावात पुरं भेटलं पण नाही. त्यांनी जाऊन बीड वरून ते औषध आणून फवारलं पण मी सांगितलं एक डोस मारला. इतका सुंदर त्यांचा ते लसूण आला. त्यांनी मला परत फिरून सांगितलं ताई तुमच्या एका फोनमुळे माझा लसूण मी रोटरायच्या स्टेजला होतो पण आता अतिशय उत्तम आलाय. बर. आणि त्या केळीचे पण स्टेज तर त्या बहिणी केळी रोटरली अक्षरशः म्हणजे 60-70 हजार रुपयां खर्च केला. बर. 3 महिने त्याला वाया घालवले हा. आणि ते रोटरून टाकलं. अच्छा. मग असं तुम्ही जर लोकांचं ऐकून जर शेती करत असाल तर बर. ते तुम्ही लॉस मध्ये जाणार. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय आहे की शेवटी कोणतंही क्षेत्र हे हा, अनुभवावरती अनुभव डिपेंड पाहिजे. असतं आणि जर तुम्हाला अनुभव पाहिजे असेल तर तुम्ही तिथं राबलं पाहिजे. मग ते काही असू द्या. भले आता आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये पत्रकारितेत तर आधी राबायला पाहिजे. 4 दिवस उठून कोणतरी लगेचच एक माईक घेतय, कोणतरी लगेच एखादा कॅमेरा घेतला की तो हे होत नाही. तर तुम्हाला कष्ट करावं लागेल, राबायला लागेल. ह्यांचं जे सांगणं आहे ते मी सांगतोय की हा एक महत्वाचा मुद्दा आहे की शेतकरी लॉस मध्ये ज्यावेळेस जातो त्याची कारणं आपण त्याची मीमांसा केली पाहिजे की हे कशामुळे घडतंय. की साध्या साध्या गोष्टी असतात की आपल्याला ज्यावेळेस एखाद्या गोष्टीतली माहिती नसते त्यावेळेस तो आपण धाडसी प्रयोग करत असतो आणि मग तिथं आपण अडचणीत येतो. सगळ्याच व्यवसायात हा नियम खरं तर लागू आहे. म्हणजे शेतीतच नाही तर अनेक जणांचे काही नवीन व्यवसाय सुरू होतात आणि मग पुढे काही दिवसानंतर ते डबघायला येतात. तर अशाच प्रकारे काही गोष्टी होत असतात. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना म्हणजे शेतीविषयक मला काय अधिकच वेगळे प्रश्न घेऊन काय हा इंटरव्ह्यू करायचा नाहीये. लोकांना जे पाहिजे होतं मला बऱ्याच लोकांनी हे केलं होतं की बाबा तुम्ही पण ह्यांना फॉलो करतात, जे तुम्हाला फॉलो करतात. मी कधी कधी त्या व्हिडिओला लाईक केला तर मग मला ते विचारतात की तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू करा. तर बऱ्याच शेतकऱ्यांचंही म्हणणं होतं की स्वाती काळे आणि नाना काळे यांचा एक इंटरव्ह्यू आपण केला पाहिजे. सांगायचं तात्पर्य हे आहे की मित्रांनो शेती हा खरंच असा व्यवसाय आहे की तो तुमच्या मनाला सुख देतो आणि तिथं राबल्यानंतर तिथला आनंद वेगळाच असतो. ह्या कुटुंबांकडून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते. 11 एकर शेती 2 माणसं करू शकतात. हा पहिली गोष्ट त्यांच्याकडून सगळ्यात मोठी जे मला वेगळं पण वाटलं. आपल्या भागामध्ये किंवा अनेक ठिकाणी मी हे पाहिलेलं आहे की जिथं 3-4 एकर शेती जरी असेल तरी खरंच अनेक शेतकरी हे मजुरांवरती डिपेंड असतात आणि जिथं मजुरांवरती शेती डिपेंड असते तिथं शेती अडचणीत येते. तर अधिकचं काही खरं तर बोलणार नाही. मी शेवटचा फक्त एक प्रश्न यांना विचारतो की सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नवीन आता आपण ह्या नवीन वर्षातल्या आता दुसरा महिना सुरू आहे. काय तुमचा एक सल्ला असेल शेतकऱ्यांना की शेतीविषयक येणारा काळ हा कसा आहे आणि येणाऱ्या काळात शेतीचं काय महत्व असणार आहे? जाता जाता शेवटचा सल्ला. आता बघा आपल्याला तेवढं नॉलेज नाही पण आपल्यापेक्षा जास्त नॉलेज असलेले महात्मा गांधी बर. ते एक महान पुरुष म्हणजे थोर पुरुष होते. हो. पण त्यांनी असं उगाच म्हणले नाही की तुम्ही खेड्याकडे चला. बरोबर. त्यांना काहीतरी वाटलं असेल खेड्याकडे काय आहे. हा. तर खेड्याकडे आहे आपली शेती. बरोबर. खेड्यामध्ये बिझनेस नसतो हा. पण खेड्यामध्ये असते शेती. हा. पण त्यांचं एक विचार पुढे नेण्यासाठी मी म्हणते आपण सांगतोय त्यासाठी नाही पण माग जे घडून गेले त्या लोकांसाठीच म्हणा किंवा आपलं जीवन पुढे चालवण्यासाठी अत्यंत महत्वाची म्हणजे शेती. बरोबर. आणि पुढचं भविष्य म्हणा किंवा पूर्ण तुम्ही कोणतीही गोष्ट आज सर्च केली तर तुम्हाला ते पटकन होणार आहे. डाउनलोड होणार आहे किंवा भेटणार आहे. पण अशी एक वस्तू एकमेव वस्तू आहे की ती तुम्हाला भेटणार नाही पिकवल्याशिवाय. ते म्हणजे धान्य. आणि धान्य पिकवायचं असेल तर तुम्हाला शेतीच करावी लागणार. अच्छा. तर काही मौलिक सल्ला पण त्यांचा खरं तर आपण तुम्ही त्यांच्या इंस्टाग्राम फेसबुकला वगैरे सगळ्याच ठिकाणी तुम्ही त्यांना फॉलो करा. तुम्हाला निश्चित वेगळे पण दिसून येईल. कारण मी ज्यावेळेस आपण बघतो की इंस्टाग्राम वरती कुठल्याही सोशल प्लॅटफॉर्म वरती ज्यावेळेस माणूस प्रसिद्ध होतो त्यावेळेस अडचणी होतात. लोक जेवढ्याच चांगल्या कमेंट करतात तेवढ्याच वाईट पण करतात. ह्यांचं एकमेव मला अकाउंट असं दिसतं की नेहमी तिथं लोक पॉझिटिव्ह बोलत असतात. नेहमी तिथं लोक चांगल्या कमेंट्स करत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले मागत असतात. तुम्हाला एक गोष्ट सांगायची की
जर अनुभव तुमच्या पाठीशी असेल तर तुम्ही उत्तम सल्लागार होऊ शकता. हे दोघं पण काही BSc ॲग्री वगैरे झालेले नाहीत, शेतीविषयक त्यांच्या कुठल्या पदवी नाहीत किंवा डिग्री नाहीत. त्यांनी शेतीमध्ये दिलेला रोज सकाळी सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंतचा दिलेला वेळ हीच त्यांच्याकडे असलेली सगळ्यात मोठी डिग्री आणि सगळ्यात मोठा अनुभव आहे. तर पंढरपूर तालुक्यातल्या पळशी गावातलं हे कुटुंब ज्यांना आज आपण भेटलो, त्यांच्या ह्या शेतीविषयक असलेला त्यांचा जो दृष्टिकोन आहे याच्याबद्दल तुम्हाला देखील काय वाटतं हे जरूर सांगा. काळे कुटुंबाने केलेले शेतीचे प्रयोग त्याच्याबद्दल तुम्हाला जाणून घेण्यासाठी त्यांचे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत. स्वाती काळे नावानं त्यांचं फेसबुक आहे आणि शेतकरी क्वीन नावाचं त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. तर तिथं पण तुम्ही जरूर भेट द्या आणि तिथंही बघा की शेतीविषयक काम करत असताना कुठलाही न्यूनगंड न बाळगता आणि कुठल्याही वेगळ्या अपेक्षा न ठेवता ते शेती करतायत. ह्या कुटुंबाबद्दल काय वाटलं जरूर तुम्ही कमेंट करा. आपलंही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.